मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाच्या चालू घडामोडीला रिव्हिजन मारणार आहेत. आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न बघा. जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे? तर याचं बरोबर उत्तर बघा डी गुकेश. लक्षात ठेवायचं बघा, जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचं जे काही विजेतेपद आहे ते डी गुकेशने पटकावलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा, जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचं विजेतेपद पटकावणारा डी गुकेश हा कितवा भारतीय ठरलेला आहे? तर दुसरा भारतीय व्यक्ती हा ठरलेला आहे. भारताचा बुद्धिबळपटू डी गुकेशने कोणत्या देशाच्या डिंग लिरेन याला चेकमेट करून जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकावलं? तर चीनच्या. लक्षात ठेवायचं, चीनच्या. पुढचा प्रश्न आहे, टाइम मासिकाचा पर्सन ऑफ द इयर 2024 पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? तर डोनाल्ड ट्रम्पला हा जाहीर झालेला आहे. पुढचा प्रश्न बघा, कोण एकूण संपत्तीचा 400 अब्ज डॉलरचा टप्पा पार करणारे जगामधील पहिले व्यक्ती ठरले? तर इलॉन मस्क हे ठरलेले आहेत. कोण? इलॉन मस्क. कोणत्या राज्याने मुख्यमंत्री महिला सन्मान योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे? तर दिल्ली राज्य सरकारने मुख्यमंत्री महिला सन्मान योजना चालू करण्याची घोषणा केली आहे. 34व्या व्यास पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं? तर सूर्यबाला. लक्षात ठेवायचं बघा, सूर्यबालाला या ठिकाणी जो काही 34व्या सन्मान आहे हा या सन्मानाने सन्मानित करण्यात आलं. जॉन ड्रमनी महात्मा कोणत्या देशाचे राष्ट्रपती बनले आहेत? तर जॉन ड्रमनी महामा. लक्षात ठेवा, घाना देशाचे या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर आहे. खेलो इंडिया विंटर गेम 2025चं आयोजन कोठे करण्यात येणार आहे? तर लडाख आणि जम्मू काश्मीरमध्ये याचं आयोजन करण्यात येणार आहे. 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन परिसरास कोणाचं नाव देण्यात आलं आहे? तर छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव या ठिकाणी देण्यात येणार आहे. कोणत्या जिल्ह्यामधील मण्याची वाडी गावाला ग्राम ऊर्जा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे? तर सातारा जिल्ह्यामध्ये. लक्षात ठेवायचं आहे बघा, सातारा. कोणत्या जिल्ह्यातील टेकवडी हे महाराष्ट्रामधील दुसरं सौर ग्राम ठरलं आहे? तर पुणे आपलं करेक्ट आन्सर आहे. पहा पुढचा प्रश्न काय बघा, कोणत्या राज्यातील अभय सहारेश्वर मंदिराला युनेस्को आशिया पॅसिफिक अवॉर्ड 2024ने सन्मानित करण्यात आलं? तर तमिळनाडू. याचं बरोबर उत्तर बघा इन्मॅन्युएल. काय प्रश्न बघा, इन्मॅन्युएल ओउएड्रागो याची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाली आहे? तर बुकिर्ना फासो. कोणता देश आहे? बुकिर्ना फासो. BWF सुपर 100 गुवाहाटी मास्टर्स 2024 बॅडमिंटन एकेरी पद एका वर्षाच्या चालू घडामोडी मिळणार आहेत आणि त्या पण 149 रुपयामध्ये. बघा त्याचबरोबर आपले जेवढे काही व्हिडिओ झाले असतील बघा, इतिहास, भूगोल, जे काही टॉपिक असेल बघा जीकेचं, ते सगळे तुम्हाला या ठिकाणी प्रश्न मिळणार आहेत. बघा तुम्हाला फक्त 149 रुपयामध्ये मिळणार आहेत. अतिशय कमी किमतीमध्ये बघा तुमचा जीकेचा हा टॉपिक पूर्ण कव्हर होणार आहे आणि चालू घडामोडीबद्दल एकदम निश्चिंत राहायचं आहे. बघा सगळं तुम्हाला मिळणार आहे. बघा आपण जेवढे काही व्हिडिओ टाकलेले बघा त्याची PDF मिळणार आहे फक्त 149 रुपयामध्ये. तुम्हाला दिलेला QR कोड स्कॅन करायचा आहे किंवा जो काही आपला फोनपे गुगल पे नंबर आहे बघा 82 75 55 82 83 याला तुम्हाला काय करायचं 149 रुपये सेंड करायचे आहेत आणि त्याच नंबरला बघा तुम्हाला व्हॉट्सअपला त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा आहे. बघा लवकरात लवकर घ्या मित्रांनो, कारण की या ठिकाणी आपण शांततेच्या काळामध्ये अभ्यास केला तर आपल्याला पुन्हा रक्त सांडायची वेळ येणार नाही. आपली हीच खरी वेळ असती बघा अभ्यासाची, कारण की ज्यावेळेस पेपर येतात मग टायमाला विहीर खोदून काही उपयोग होणार नाही. त्यामुळे आत्ताच्या आत्ता आपल्याला हे कुणी पटकावले आहे? तर बघा सतीश करुणाकर यांनी पटकावलेलं आहे. आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुढचा प्रश्न बघा, आंतरराष्ट्रीय फुटबॉल संस्थेने फिफाने 2030 सालचा विश्वचषक हा कोठे होणार असल्याचं जाहीर केलं? तर सौदी अरेबिया या ठिकाणी होणार असल्याचं जाहीर केलं आहे. बघा युनिसेफ दिन 2024 कधी साजरा करण्यात आला? तर 11 डिसेंबरला हा साजरा करण्यात आला. कोणत्या बँकेने आर्थिक फसवणुकीविरुद्ध मुळे हंटर या नावाने AI साधन सुरुवात केली? तर RBIने हे चालू केलेलं आहे. पहा नेक्स्ट बघा, चॅम्पियन ऑफ द अर्थ 2024 पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं? तर माधव गाडगीळ. लक्षात ठेवा, माधव गाडगीळला सन्मानित करण्यात आलं. युरोग्रिप टायर्सचा ब्रँड अँबॅसेडर कोण बनला आहे? तर MS धोनी. लक्षात ठेवा, MS धोनी. पुढचा प्रश्न बघा, QS क्रमवारी 2025 मध्ये कोणते विद्यापीठ जगामध्ये प्रथम क्रमांकाचं आहे? तर टोरंटो. लक्षात ठेवायचं बघा, टोरंटो विद्यापीठ हे आहे. कोणती संस्था QS क्रमवारी 2025 मध्ये भारतामधील विद्यापीठामध्ये अव्वल ठरली आहे? तर IIT दिल्ली आपलं करेक्ट आन्सर आहे. कोणती? IIT दिल्ली. BCCIच्या कार्यकारी सचिवपदी कोणची नियुक्ती करण्यात आली आहे? तर देवजीत सैकियाची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते कोठे वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या अनावरण करण्यात आलं आहे? तर जोधपूर या ठिकाणी अनावरण करण्यात आलेलं आहे. जागतिक मानवी हक्क दिन 2024 हा कधी साजरा करण्यात आला? तर आपल्या सर्वांमध्ये 10 डिसेंबर.
अमेरिकेमधील राज्य नेब्रास्काने कोणती तारीख महात्मा गांधी स्मृती दिन म्हणून घोषित केली? तर 6 डिसेंबर. आणि दरवर्षी गीता जयंती कधी साजरी करण्यात येते? तर 11 डिसेंबरला ही साजरी करण्यात येते. इयर OTT अवॉर्ड 2024मध्ये सर्वोत्कृष्ट वेब सिरीज कोणती ठरली आहे? तर द रेल्वेमॅन. मी फटफट रिव्हिजन मारणार आहे जेणेकरून आपले रिव्हिजन होईल. माधव नॅशनल पार्क हा कोणत्या राज्याचा 8वा व्याघ्र प्रकल्प ठरला आहे? तर मध्य प्रदेश. लक्षात ठेवा, माधव नॅशनल पार्क हा 8वा व्याघ्र प्रकल्प मध्य प्रदेशमध्ये पहा. जयशाह हे ICCच्या अध्यक्षपदी निवड झालेले कितवे भारतीय व्यक्ती ठरले? तर हे पहा, 5वे भारतीय व्यक्ती ठरलेले आहेत आणि सर्वात तरुण सुद्धा आहेत बघा. लक्षात ठेवायचे, सर्वात तरुण सुद्धा आहेत बघा. 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागत अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर शरद पवार यांची या ठिकाणी निवड झाली आहे बघा. लक्षात ठेवायचं आपल्याला, शरद पवार यांची या ठिकाणी निवड झालेली आहे. आणि मित्रांनो, हे कोणत्या ठिकाणी आयोजित केलं जाणार आहे? तर हे सुद्धा प्रश्न विचारला जातो. तर बघा, दिल्ली या ठिकाणी याचं आयोजन होणार आहे बघा. आणि हे कितव्या नंबरचं आहे बघा? 98व्या नंबरचं आहे. आणि याचे स्वागत अध्यक्ष बघा, स्वागत अध्यक्ष आहेत शरद पवार. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय क्रीडा 2025 या कोणत्या राज्यामध्ये होणार आहेत? ते या उत्तराखंड या राज्यामध्ये होणार आहेत. लक्षात ठेवा मित्रांनो, उत्तराखंड या राज्यामध्ये होणार आहेत. पेट्रोल आणि डिझेल विमानांच्या इंधनाच्या निर्यातीवरील कोणता कर केंद्र सरकारने रद्द करण्याची घोषणा केली? तर विंडफॉल कर. कोणता कर आहे बघा? तो विंडफॉल कर हा आहे. कोणत्या राज्याने हॉर्टिकल्चर पिकाचं उत्पादन वाढवण्यासाठी मिशन अरुण हिमवीर सुरू केलं? तर अरुणाचल प्रदेशाचं करेक्ट आन्सर पहा. भारतामधील पहिला व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे ब्रिज कोणत्या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आला? तर रामेश्वरम या ठिकाणी बघा, व्हर्टिकल लिफ्ट ब्रिज कार्यान्वित करण्यात आला. पुढचा प्रश्न बघा, जागतिक अपंग दिन हा कधी साजरा करण्यात येतो? तर 3 डिसेंबरला. लक्षात ठेवा, डिसेंबरमधले जे काही महत्त्वाचे दिवस आहेत बघा, ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यापैकी बघा, अपंग दिन हा 3 डिसेंबरला साजरा केला जातो. नेक्स्ट पहा, नुकतेच कोणत्या अभिनेत्याला नटसम्राट बालगंधर्व जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न बघा, कोणत्या अभिनेत्याला नटसम्राट बालगंधर्व जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे? तर अशोक सराफ याचं करेक्ट आन्सर बघा. लक्षात ठेवा, अशोक सराफ. पुढचा प्रश्न बघा, अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणजे FBI याच्या संचालकपदी कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीची निवड करण्यात आली आहे? तर कास पटेल. लक्षात ठेवायचं बघा आपल्याला, कास पटेल हे आहेत. सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीचं विजेतेपद कोणी पटकवलं आहे? तर PV सिंधूने पटकवलं बघा. लक्षात ठेवायचं आहे, PV सिंधू. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ पाहून तुमचा थोडं जरी हेल्प होत असेल तर माझ्या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा, जेणेकरून मला कळेल की माझी मेहनत आहे बघा ती नक्कीच काम करते. त्यामुळे नक्कीच एक लाईक करा. आणि चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर आपले फालतू भरपूर चॅनल सबस्क्राईब केलेले आहेत, परंतु या ठिकाणी आपल्याला नोकरी लागणार आहे. त्यामुळं आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ नक्कीच आपल्या मित्रांना शेअर करा, ज्यांचे पण या ठिकाणी कोणताही पेपर असू द्या, कोणत्याही पेपरला बघा चालू घडामोडी हा विषय असतो. त्यामुळं हा व्हिडिओ नक्कीच त्यांना शेअर करा. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की लावा किंवा आपल्या स्टेटसला शक्य झाल्यास, शक्य नाही म्हणजे नक्कीच लावा आपल्या स्टेटसला सुद्धा. तर बघा, पुढचा प्रश्न आहे, भारत आणि मलेशिया दरम्यान क्वालालंपूर या ठिकाणी संयुक्त लष्करी सराव सुरू होत आहे, त्याला काय नाव दिलं आहे? तर हरिमाऊ शक्ती. काय बघा, हरिमाऊ शक्ती, भारत आणि मलेशिया दरम्यान. पुढचा प्रश्न बघा, भारत आणि कंबोडिया देशाचे लष्कर यांच्यामध्ये सिनबॅक्स हा पहिल्या संयुक्त टेबल टॉप सरावाची सुरुवात कोणत्या ठिकाणी झाली? तर पुणे या ठिकाणी बघा याची सुरुवात झाली. पुढं पुणे या ठिकाणी. अलीकडे कोणत्या राज्याला प्रतिष्ठेचा स्कॉच पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे? तर महाराष्ट्राला या ठिकाणी बघा हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. कोणत्या वर्षासाठी भारताची संयुक्त राष्ट्राच्या शांतता स्थापनेच्या आयोगाच्या सदस्यपदी निवड झाली? तर बघा 2025-26 साठी झाली.